हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही आता आळंदीला जाणार आहोत. तर एक माझा मित्र आहे, तिकडचाच पुण्याचाच आहे आणि आम्ही दोघंजण जाणार संगत. विशाल हे बघू शकता. आता काय चाललो आम्ही, लगेच भेटू. आता आम्ही इथून चालत जातो, हायवेवरतीच आहेत आम्ही. आता इथून 10 मिनटावरती त्याचं आळंदी देवस्थान आहे. तर आम्ही इथूनच आता लवकरच पोचू. आम्ही जरा अर्धा रोड आमचा झालेला आहे चालत चालत. आता लगेच आम्ही इथून पोचू, बघू शकता. त्याला लाज वाटते आता जरा, बघू शकता. बस किती लाजते बघा. बंद आता करकी बंद. गाईस बघू शकता, आम्ही पोहोचलेलो आहे श्री क्षेत्र आळंदीला. स्टार्ट झालेला आमचा इथून प्रवास. तुम्ही का बंद केलं? श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर आहे, इथं आम्ही पहिले जाणार आहोत. नाही म्हणता गरजे आहेच. नाही बायका कुठे गेले ते काय समजून मला अजून काही गणित समजलं असेल तर टाइमपास होतो. काय तिथं आहेच खूप. बघू शकता. मानाची गर्दी आहे आणि मोठे वाटतं. बघू शकता. आम्ही एवढी लाईन लागलेली आहे तरी आम्ही मध्ये पोचलो आहे. बघू आता किती वेळ लागतोय आता दर्शनाला. आपल्या लिंगाशी असतं. संदर्भ विष्णू तत्व ते पोटात असतं, नेहमीजवळ उदरात असतं आणि
त्याला हे गेल्याशिवाय आता आम्ही आतमध्ये पोचलेलो आहे, बघू शकता. आता आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे, तर आम्ही आता जातो आहोत. थोडं गर्दीमध्ये पण आमचं लवकर दर्शन करून टाकलेलं आहे आम्ही पूर्ण. आता आम्ही जरा फोटोशूट करणार आहोत, तर भेटू लवकरच. आता आम्ही बाहेर जात आहोत. आता आम्ही इंद्रायणी नदीमध्ये आलेलो आहेत, बघू शकता तुम्ही. उद्या यायचं भाऊ. उद्या मराठी वेळच वेळ. आता दादा आम्ही इथं स्नान करतो दादा. हॅलो गाईज, आता आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि इंद्रायणी नदीचं पण स्थान झालेलं आहे. आता आम्ही इथूनच आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर इथं जाणार आहोत. आता तिकडं जाताना भेटू लवकरच. बघू आता कसं जातात, आम्ही लवकर तिकडे पण जायचा प्रयत्न करू. तिकडे पण खूप गर्दी भेटेल असं वाटतंय आम्हाला, बघूया. हॅलो गाईज, आता आम्ही आळंदीवरून स्वारगेटला आलो. स्वारगेटला आम्हाला 2 मित्र भेटले. एकाचं नाव धीरज आहे, हे बघू शकता तुम्ही. त्याला आम्ही धीरू बोलतो. आणि एक आहे बा महेश. आम्हाला दोघं स्वारगेटला भेटले आणि आम्ही तसंच तिकडून आता कात्रजला आलो. आता कात्रजवरून पण आम्ही अजून एक बस पकडणार आहोत. तिथून आम्ही आता डायरेक्ट इस्कॉनला जाऊ. आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरला जाणार होतो, पण तिथं आता जाम गर्दी भेटेल म्हणून आम्ही त्याला इस्कॉन फिरून येऊ. आणि तिकडून अजून पण 2-3 गणपती मंदिर आहेत ना, ते पण फिरू. आणि त्याचाच नंतर मग दगडूशेठ हलवाई मंदिरला जाऊ. भेटू आम्ही लगेच. हॅलो गाईज, आता आम्ही श्री स्वामी नारायण मंदिरमध्ये आलेलो आहेत, हे बघू शकता तुम्ही. आता आम्ही इथूनच आता आज गर्दी आहे, सगळीकडेच गर्दी आहे आज, बघू शकता गाईज. श्री स्वामी नारायण मंदिर पुण्यामध्ये खूप फेमस आहे हा. हे बघू शकता तुम्ही, इथं फोटोशूट चालू आहे यांचा. तर थोड्या वेळाने आम्ही आतमध्ये जाऊ, तर यांचा फोटोशूट होऊ दे. आता आम्ही आतमध्ये जात आहोत. गाईज, आमचं दर्शन पण झालं, पण आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला मनाई आहे, सक्त मनाई आहे पूर्ण. तर काय आम्हाला काय व्हिडिओ काढता जमणार नाही. हॅलो गाईज, आता श्री स्वामी नारायण मंदिरचं दर्शन झालेलं आहे, तर आम्ही आता इस्कॉनला जाणार आहोत. नाही तू काय बोलतो आता? इथून आम्ही जात आहोत.
लवकर आता इस्कॉन टेम्पलच्या इथं पोचू आम्ही. ज्यूस पाहिजे अरे दम घेणं अरे सॉरी मला माफी करा तुमचं ब्लॉग. अशा प्रकारे आपण आलो इस्कॉनला. आता बघूया कोण मंदिर काय दिसा ना रस्ता दिसतो असं दिसतं नाही बरोबर दिसलं पण आता बघूया गाईज. आता आम्ही इस्कॉन पाशी पोचलेलो आहोत. थोड्या वेळात आम्ही आतमध्ये जाऊ. बघू शकता काहीच. आपल्याला पुन्हा ब्लॉक करायचं. आता आम्ही वरती जात आहोत. काय तिथे बसतंय की काय त्याच्यात जरा कडक नियम असते. बघू शकता आता आम्ही बालाजीचं दर्शन घ्यायला जातो.
तू खरे केलं तू तार मूडच आहे आज खरे केलं तू सोडतो नाही हॅलो गाईज, आता आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही बाहेर जात आहोत. हॅलो गाईज, आता आमचं इस्कॉनचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही शंकर महाराज मठला जाणार आहोत. आता इथूनच काय बोलतो गाईज, गाईजचा आता लक्ष जरा दुसरीकडे चालू आहे. तुला गेला बघतोय तो तो मोबाईलमध्ये गुंतला आहे. आता बोलायचं असेल आयटमशी तर काय बोलू शकत नाही. आता चला लवकर भेटू. त्याला ठेव मध्ये टी-शर्ट ठेव. आज जाण्याची इथून आहे ना. बघू शकता महाराज. ते पकडे थैली पकड. माया कुठे गेला? आतमध्ये फोटो काढायला नो एंट्री आहे. तर आतमध्ये काय करू शकत नाही. तर बाहेरून बघून घेऊ शकता तुम्ही. आम्ही आता बाहेरून दर्शन घेतलं कारण की गर्दी पण खूप आहे. आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे आता. तर आता आम्ही प्रसादचा लाभ घेत आहोत. बघू शकता गाईज, आता आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही इथून स्वारगेटला जाणार आहोत. आता आम्ही स्वारगेटला पोचलेलो आहेत. आता इथून चालत आम्ही सारसबागला जात आहोत. जवळच आहे इथून, जास्त अंतरावरती नाही आहे. आम्ही आतमध्ये पोचलो आता काही. आता आम्ही सिद्धिविनायक मंदिर सारसबाग इथं पोचले आता. पाहिला व्हिडिओ कर. सारसबागचं मंदिर दाखव. पाय पडा चला. हात जोडा. करेक्ट. हात जोडायचे पप्पाला. पप्पा आहे ना, हात जोडा पप्पा. आमचं आता श्री सिद्धिविनायक मंदिरचं पण दर्शन झालेलं आहे. आता आम्ही सारसबाग फिरणार आहोत. थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो सारसबाग. बघू शकता
खूप मासा आहे तिथं. ओहो, बागच्या आतमध्ये जात आहोत, बघू शकता. पासवर्ड लक्षात राहा. आता आम्ही पूर्ण बाग फिरलोय, आता आम्ही जातो. आता कुठं जायचं रे? दगडूशेठ हलवाई गणपती पुणे. चला आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर. 12:55 जत्रा भरले इथं आतमध्ये. आणि सांगितलं सोन्या ते नाही म्हणलं आता बघू शकतात आपण मेल्यामध्ये आलेलो आहे. मध्ये भरलेला आहे अशा प्रकारे. आता आम्ही मेट्रोने जाणार आहोत दगडूशेठ हलवाई मंदिराला, बघू शकता. काय ग्रुप पण तुम्ही केलता, आम्ही पर्सनल कॉल केला. असं मेट्रोमध्ये खूप गर्दी आहे. तर बघा इथं उभा आहे आमचा माणूस. हे पण सगळे आमचे सगळे उभीच आहेत. हे बघा आता आम्ही वरती जात आहोत. याची वेगळीच मजा चालू आहे. आपण आता शारदा गणपती मंदिरचं दर्शन घ्यायला जात आहोत, बघू शकता. पोचलोय आम्ही. आता आमचं शारदा गणपती मंदिरचं दर्शन पूर्ण झालेलं आहे गाईज. हॅलो गाईज, आता आम्ही हुतात्मा बाबू गेनू मंदिर इथं जाणार आहोत. पूर्ण बाजार भरलेला आहे इथं.
वो पुली खराब हो गया कड़ाकड़ूक आवाज आ रहा है अभी दूसरा माझा गणपती मानला जातो, बघू शकता. मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही तुळशी बाग मंदिरला जाणार आहोत. खारगाईमध्ये आहे, अंधार पण झालेली आहे. आता गर्दी पण खूप आहे, बघू शकता बाजार किती भागला आहे, तो खूप गर्दी आहे. नाही आता आपण तुळशीबाग मंदिराला पोहोचू, बघू शकता. आमचा तुळशीबागचं पण दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही जाणार आहोत या शेवटचे आहे मंदिर. आजचं आहे आता आमचं दर्शन. आता पूर्ण सगळीकडे झालेलं दर्शन आमचं. तर लास्ट आम्ही आता आम्ही पोचलेलो आहे काहीच. बघू शकता आता गर्दीमध्ये आम्ही आतमध्ये जात आहोत. आमचं आता दगडूशेठ हलवाईचं मंदिरचं पण दर्शन झालेलं आहे. आम्ही मुख्य दर्शन घेतलं कारण की इथं खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूपच. आमचं इथं रात्री जाऊ शकते. तर आम्ही इथून बाहेर दर्शन घेतलं. आता आम्ही घरी जात आहोत. माझी चार्जिंग पण आता पूर्ण संपले, 1% आहे फक्त. आणि इथंच आमचा ब्लॉग समाप्त होतो आहे. तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.